अमेरिका आणि इराण यांच्यातला संघर्ष दिवसागणिक पेटतोय. ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर ताबा मिळवण्याची स्वप्न डोनाल्ड ट्रम्प पाहत होते, त्या होर्मुझ मोहिमेवरून त्यांनी माघार घेतल्याचं आता समजतंय. ज्या देशांना तेलाची गरज आहे त्यांनी स्वतः होर्मुझमध्ये जावं आणि आपला रस्ता मोकळा करावा असं म्हणत ट्रम्प यांनी जबाबदारी झटकली. होर्मुझवर नियंत्रण मिळवण्यासाठी अमेरिकेने जवळपास 50,000हून अधिक सैन्य तैनात केलं होतं. मग ट्रम्प यांनी या मोहिमेतून माघार का घेतली? अमेरिकन सैन्यासाठी होर्मुझची सामुद्रधुनी खरंच एवढी खतरनाक आहे का? अमेरिकेसाठी डेथ ट्रॅप समजली जाणारी होर्मुझची सामुद्रधुनी इराणसाठी कसं वरदान ठरतीये? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ. नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत. अमेरिका इस्रायल विरुद्ध इराण युद्धाला आता जवळपास 33 दिवस झालेत. तेलाचा आणि गॅसचा जागतिक व्यापार ज्या होर्मुझच्या सामुद्रधुनीतून केला जातो ती इराणनं बंद केली आणि त्यामुळं भारतासह अनेक देशांचा कच्च्या तेलाचा त्याचबरोबर गॅसचा पुरवठा मर्यादित झालाय. या होर्मुझच्या सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवणं हा ट्रम्प यांचा हट्ट होता, पण हाच हट्ट आता ट्रम्प यांच्या अंगलट आलाय. होर्मुझमध्ये आता अमेरिकन सैन्य उतरवणार नाही असा निर्णय अमेरिकेने घेतलाय. याचं कारण म्हणजे हीच होर्मुझची सामुद्रधुनी आता अमेरिकन सैन्यासाठी डेथ ट्रॅप ठरली आहे. ते कसं जाणून घेण्यासाठी थोडा या सामुद्रधुनीचा भूगोल सांगते. होर्मुझची सामुद्रधुनी अत्यंत अरुंद, उथळ आणि भौगोलिकदृष्ट्या इराणच्या बाजूने झुकलेलं ठिकाण आहे. ओमान आणि इराणमधील एक अरुंद मार्ग म्हणजे ही सामुद्रधुनी. पार्शियन आखातातील कोणत्याही जहाजाला ओमानच्या आखातात प्रवेश करण्यासाठी होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जावंच लागतं. अंदाजे 20 ते 21 दशलक्ष बॅरल तेल सामान्य दिवसांमध्ये या होर्मुझमधून जातं, जे जगाच्या एकूण तेल व्यापाराच्या 20% आहे. अरब देश होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगभरात आपला माल पाठवतात. हे ठिकाण इराणच्या बाजूनं झुकलेलं असल्यामुळं इराणची भली मोठी ताकद इथे आहे. त्यामुळे इराणने युद्धाचे ढग दिसताच ही सामुद्रधुनी बंद केली आणि अमेरिका इस्रायल सोबत जगभरातील देशांचं टेन्शन वाढवलं. आता अमेरिका याच सामुद्रधुनीवर नियंत्रण मिळवण्यासाठी तिथं आपलं सैन्य उतरवण्याच्या तयारीत होती. पण तसं जर झालं असतं तर अमेरिकेसाठी ही सामुद्रधुनी कशा प्रकारे डेथ ट्रॅप ठरू शकली असती हे यावेळी ट्रम्प यांना लक्षात आणून देण्याचं काम केलं ते अमेरिकेच्या सुरक्षा सल्लागारानं, ज्यांचं नाव आहे जनरल केन. जनरल केन यांनी ट्रम्प यांना दिलेल्या आढाव्यात इराणच्या ताकदीचीच माहिती डोनाल्ड ट्रम्प यांना करून दिली. इराणने अत्यंत ताकदीनं आपलं सैन्य होर्मुझच्या सामुद्रधुनीत तैनात केलंय. या अरुंद भागामध्ये अमेरिकेची एखादी मोठी युद्धनौका जर अडकली तर इराणचा एक साधा कामिकाझे ड्रोन सुद्धा ती उद्ध्वस्त करू शकतो आणि तसं जर झालं तर अमेरिकेसाठी मोठी नाचक्की ठरेल, असे यावेळी केन म्हणाले. त्यांनी पुढे असं सुद्धा सांगितलं की सामुद्रधुनीमध्ये युद्धनौका पाठवणं हे धोक्याचं आहे, कारण इराणचा एक साधा ड्रोन अमेरिकेच्या अब्जावधी डॉलर्सच्या युद्धनौका नष्ट करू शकतो. होर्मुझमध्ये सैन्य पाठवल्यानं युद्ध लांबणीवर पडू शकतं, त्यामुळे केवळ नुकसानच होईल, त्याचा फायदा होणार नाही. इराण सरकार होर्मुझच्या नियंत्रणासाठी शरणागती पत्करेल याची कोणतीही खात्री नाही. आपण तिथं किती काळ लढणार हे सगळे मुद्दे केन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समोर मांडले. 16 मार्चला झालेल्या या बैठकीमध्ये ट्रम्प यांना अद्दल घडली आणि होर्मुझच्या सामुद्रधुनीत सैन्य उतरवणं अमेरिकेसाठी किती धोकादायक ठरू शकतं हे त्यांना कळालं आणि त्यांनी त्यांचा निर्णय मागे घेतला. आता अमेरिकेमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये मध्यावधी निवडणुका पार पडणार आहेत. त्यामुळे होर्मुझमध्ये मोठ्या प्रमाणात जर जीवितहानी झाली असती तर ट्रम्प यांच्या राजकारणाला अमेरिकेमध्ये मोठा फटका बसला असता. आतापर्यंतचा विचार केला तर या युद्धामध्ये आतापर्यंत अमेरिकेचा 30 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च झालाय. केवळ होर्मुझवर नियंत्रण मिळवून इराणमधील सत्तापालट करणं शक्य नाही हे अमेरिकेला उशिरा का होईना हे समजलं असल्याचं यावरून दिसतंय. त्यामुळे होर्मुझची सामुद्रधुनी म्हणजे इराणची ताकद आहे आणि त्या ताकदीवर फक्त इराणचाच हक्क आहे. अमेरिका तिथे नियंत्रण नाही मिळवू शकत हे ट्रम्प यांना कळालेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी माघार घेतलेली आहे सैन्य उतरवण्यापासून. एकूणच या सगळ्या माहितीबद्दल तुमची मतं कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.